हॅलो फ्रेंड्स, हे आहेत अळूची पानं. ह्याच्यावरून तर समजलंच असेल की आज आपण कुठली रेसिपी करणार आहोत. अळूच्या वड्या करणार आहोत आज आपण. आणि ही मी 7-8 अळूची पानं घेतलेली आहेत. आणि ही पानं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला लिंबाचा रस लावणार आहोत. अळूची वडी करण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहोत ते आपण पाहूया. हे 2 वाटी बेसन आहेत आणि बेसनमध्ये आपण 1 चमचा रवा घालणार आहोत. तसंच इथं अळूची पानं घेतलेली आहेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, लाल तिखट, 1 लिंबू, ओवा, जिरे आणि धने, कोथिंबीर, आलं, चवीनुसार मीठ वापरायचे आणि हळद. आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण धने, जिरे आणि आलं, लसूण, हिरवी मिरची आणि ह्यातली निम्मी कोथिंबीर वापरून आपण ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत. एका ताटामध्ये असा लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. त्यामध्ये हे असं अळूचं पान टाकायचं आणि ह्याला असं दोन्ही साईडून लिंबाचा रस लागतो. याने काय होते की सगळीकडं लिंबाचा रस लागला जातो पानांना. त्यामध्ये जी खवखव होते ती खवखव या लिंबाचा रस लावण्याने अशी होत नाही. अशा प्रकारे आपण सगळ्या पानांना लिंबाचा रस लावून घेऊया. आपण डायरेक्ट या पिठामध्येच टाकणार आहोत. ओवा बारीक करायची काही गरज नाही आहे. आणि हे जे आहे हे मिश्रण आपण बारीक करून घेऊया. ही अशी पेस्ट करून घेतली. आता हे आपण ह्याच्यात टाकून घेऊया. कोथिंबीर, लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि हे चवीनुसार मीठ. आता हे पाणी घालून ह्याला मिक्स करून घ्यायचं. आता आपण एक ताट त्याच्यावरती हे अळूचं पान आणि त्याच्यावरती हे असं आणि ह्याला सुद्धा सगळीकडून आपण मिश्रण पुन्हा एका पान टाकते आहे. पुन्हा मिश्रण लावून हे अशा प्रकारे मी 4 ते 5 पानं ह्याला लावून घेऊन प्रत्येक पानाला हे अशा प्रकारे मिश्रण लावून घेते. आता ह्याला फिट्ट करूया. असं ह्याचा रोल करायचा आहे. हे अशा प्रकारे रोल केला. इथे चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि हा असा रोल आपण ह्याच्यामध्ये ठेवूया. गॅसवरती तोपर्यंत पाणी बारीक करायला ठेवते आणि अशाच प्रकारे सर्व पानांचे रोल करून घेते. हे अशा प्रकारे सगळे रोल करून घेतलेले आणि आपण आता हे पाण्यामध्ये ठेवूया. सुरुवातीला गॅस जरा मोठा करते. थोडीशी वाफ तयार झाली की गॅस आपण बारीक करूया. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आळूवडी रेडी होईल. अशा प्रकारे वड्या आपण वाफवून घेतलेल्या आहेत. आता थोडंसं चाकूला आपण तेलाचा डोक लावू आणि वड्याचे काप करून घेऊया. बघा किती सोयी करणार तुम्ही बघू शकता. आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल पण गरम झालं आहे. आता आपण यामध्ये या वड्या टाकून घेऊया.
अशा प्रकारे आपली ही आळूची वडी कंप्लीट आहे. बघू शकता किती छान लेयर्स पण सुटलेले आहेत, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.